अहो काकी, अहो विरोधकांना तुम्ही नेहमी टेन्शन देणार आहे. तुम्ही डोक्याला हात लावून बसलाय. नेमकं झालं काय? कांचनताई, तुमचं जेडपीचं अध्यक्षपद गेलं समजलं. लय वाईट झालं का? काय तो तुमचा दरारा होता आणि काय तो टेरर होता जेडपीत तुमचा. बनकर, ज्या कामासाठी आलाय ते करा आणि निघायचं बघा. अहो काकी, अगोदर तुम्ही जेडपी अध्यक्ष होता म्हणून बातमी घ्यायला येत होतो. आता तुमचा घोटाळा बाहेर पडणार आहे अशी बातमी कानावर आली आमच्या. का अटक झाली आता भेटायला येऊ तुम्हाला. काकी, त्या अंकुशरावनं तुमचा अभिमन्यूच केलाय बरं का. नाही म्हणजे पदोपदी अपमान घेऊन तुम्हाला घरीच बसायला लागणार असं वाटतंय मला. बनकर, ह्या पिलावळीला घेऊन लगेच निघायचं. थेट बाहेरचा रस्ता धरायचा. चला निघा. कांचनताई, पत्रकारांशी असं वागणं बरोबर नाही तुमचं. ए जा, अशी लई बघितल्यात. मी कारभारी नाही इथली. मला घाबरायचं कारण नाही कुणाला. चला निघा. ज्याचं करायचं जावं भलं ती म्हणतंय माझच. जा, आला मोठा. खबरदार माझ्या दारात पाऊल ठेवलं तर. अहो हाड म्हटलं तर कुत्र पण चावत असलेलं तोंडातलं हाडूक काढून टाकतं. तुम्ही तर त्याच्यापेक्षा पण खालचं आहे. कांचनबाई, आम्ही चावत नाही, आम्ही लचके तोडतो. हे ध्यानात असू द्या. आमची पोरगी कुठे आहे? बघितलं का? अहो माझे आमदार आहेत हे. आणि ह्यांना ह्यांची पोरगी सांभाळता येईना. तुमची पोरगी तुमच्या नाकाखालनं पळून गेली तेव्हा काय झोपा काढत होता काय तुम्ही? स्वतःची पोरगी सांभाळता येईना आणि म्हणे ह्यांना आमदार व्हायचंय. आमदार होऊन काय करणार आहे वो? आमची पोरगी आमचा मान आहे, आमचा अभिमान आहे. जर आमच्या पोरीच्या बाबतीत राजकारण खेळाल तर तुमच्या घराण्याच्या खानाखुना कायमच्या मिटवून टाकू. आणि हे तुम्ही डोक्यात फिट्ट करून ठेवा. मम्मी, तू काय ऐकून घेतलंस त्या अंकुशरावाचं? चांगली जिरवायचीच की त्याची. पृथ्वी, गळ्यात अडकलेला मासा बघितलायस का कधी? कसा तडफडत असतोय? अगदी तसा तडफडत होता यो अंकुशराव. त्याची पोरगी म्हणजे त्याच्यासाठी लय कच्चा दुवा आहे. त्याची पोरगी हुडकायलाच पाहिजे आता. पिऊ, थांब थांब थांब. पिऊ, ऐक 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 ऐक. डोळे बंद कर. अरे पण अगं डोळे बंद कर. कर बंद. श्वास घे आता, मोठा श्वास घे. थांब 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 थांब. अरे वीरू, वीरू सोड ना मला खाली. हे बघ चालन माझी मी. उगम माझं वजन नको तुला. ए अडपाट, आपल्या माणसांचं कधी वज होत असतं. अरे हो, तरी बी खाली उतरव मला. ऐक तरी वीरू. पिऊ, तुला काट्यांची सवय नाही आणि माझ्या वाटेत नुसतं काट्याच आहे. आणि मला तेच काटे तुझ्या आयुष्यातून बाजूला करायचे आहे. वीरू, आता तुझ्याशी लगीन करायचंय म्हणजे काट्या कुट्यांची सवय करून घ्यावी लागेल ना मला. पण तू संग असल्यावर काट्यातनं काय हुईस्तवातनं बी चालेल. चल उतरव आता मला खाली. नाही, उतरव म्हणलं ना. चल. na na na
आपण लग्न करूया. ते तर करायचंच आहे. नाही, आत्ताच करूया. हे बघ वीरू, जवळ आपण लग्नाच्या बंधनात अडकत नाही ना, तवर आपण सुखानं नाही जगू शकत. आणि असं बी कधीपर्यंत पळत राहणार आहेत आपण? नाही पिऊ, तुला अजून त्रास झालेला मी नाही बघू शकत. चल करू लग्न. खरंच? मी माझ्या वीरूच्या बाबतीत असं वागायला नको होतं. त्याला समजून घ्यायचा कधी प्रयत्नच नाही केला. काल त्याचं लगीन लावून दिलं असतं ना, तरी अशी होलपट झालीच नसती रे त्याची. फक्त माझ्यामुळं अंकुशराव त्याच्या जीवावर उठलाय. पृथ्वी, माझ्या वीरू बगर माझा जीव लई तुटतोय र. ती पोरगी जरी विरोधकाची असली ना, तरी तिचा काही दोष आहे सांग की? माझ्या आणि अंकुशरावच्या राजकारणात त्या दोघांचा बळी का द्यायचा? त्यामुळं मी ठरवलं उद्याच्या उद्या त्या दोघांचं लगीन लावून द्यायचं. सुनंदा, सुनंदा, तुला माहितीये ना ग वीरू कुठे? त्याला बोलवून घे. लगीन लावती म्हणून त्या पोरासनी आत्ता घरी बोलून घेशील. म्हणजे डोक्यात वेगळंच काय असलं तर? सुनंदे, मला माफ कर. माझं चुकलं ग. आता मला माझ्या नजरेतनं खाली पडू देऊ नको. माझं पद गेल्याचा राग विनाकारण मी वीरूवर काढला. मी असं वागायला नको होतं वीरू बरोबर. मी लई वाईट आहे, मी लई वाईट आहे, मी लई वाईट आहे. काय करतेस अगं कांचन? कांचन, असं काय करतेस कांचन? तू शांत हो, बघू पहिली. मला माझी चुकीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. माझ्यामुळे वीरूला काय बरं वाईट झालं ना, तर मी ते सहन करू शकणार नाही. मला माझी चूक सुधारायची एक संधी दे ग. मी तुझ्या समोर हात जोडते. ठीक आहे कांचन, मी त्यासनी बोलवून घेते. गुरुजी नमस्कार. नमस्कार. ते वाईच काम होतं तुमच्याकडं. बोला की. आमच्या दोघांनी लग्न करायचंय. कधी करायचंय लग्न? आत्ता. घरनं पळायला वाटतं. गुरुजी, आमचं लय प्रेम आहे एकमेकांना. प्लीज आम्हाला मदत करा. अहो पण लग्नाला मुहूर्त नाही आता. गुरुजी, आम्ही दोघं एक होऊ, ह्योच मुहूर्त आमच्यासाठी सगळ्यात भारी आहे. ठीक आहे, तुम्ही बसा, मी लग्नाची तयारी करतो. वीरू, मला खरंच असं वाटलं नव्हतं की माझं लगीन असं होईल. मला माहित होत की डॅडी माझं लगीन लई थाटामाटात करते. पण तुला खरं सांगू, मला त्याचं अजिबात कौतुक नाही. ती सगळं नाही झालं ना तरी बी चालेल मला. पण वीरू, आपल्या लग्नात ना आपल्या घरच्यांचे आशीर्वाद पाहिजे होते. पियू, अगं इतर कोणाचा नसला तरी माझ्या आईचा आशीर्वाद कायम आपल्या संग आहे. थांब, मी तिला फोन लावतो. हॅलो आई. हिरू, अरे लेकरा कुठं आहेस तू? अगं आहे, मी सुखरूप आहे. बरं ऐक की, मी आणि पियू आत्ता. हिरू, एक मिनिट थांब. कांचनला तुझ्याशी बोलायचंय. वीरू, वीरू कसा आहेस रे माझ्या लेकरा? बरा आहेस ना तू? त्या अंकुशरावनं काही त्रास दिला नाही ना तुला? आणि पियू, पियू बरी आहे का रे? त्या दिवशी मी तिला लय घालून पाडून बोलले रे. पण वीरू, मला आता माझी चूक कळली. ही काकी आता तिची चूक सुधारणार आहे. तुमच्या दोघांचं लगीन लावून द्यायचंय मला. होय, अरे आपल्या दारात, आपल्या घरात. तुम्ही लवकरात लवकर घरी या. जी काकी. हे बघ बाळा, घरातल्यांच्या आशीर्वादानं थाटामाटात लग्न लावून देऊ तुमचं.
पण लवकर येतो. येशील ना? जी काकी. जगदीशराव, काय झालं? ह्याच्यामुळं पिऊ पळून गेल्याची बातमी सगळं सोशल मीडिया व्हायरल झाली. ह्याच्यामुळे अख्ख्या जिल्ह्याला कळालं की आपली पिऊ पळून गेली आणि ह्याच्यामुळे सगळं बदनामी झाली. तुला तर आज सोडायचं नसतं बघ. जगुदादा शांत व्हा. जगुदादा, पोरं बघतील त्याकडे. तुम्ही शांत व्हा आधी. जा घेऊन त्याला. सोडू नका साड्याला. जगदीशराव, आजकाल आम्हाला तुमचा लय अभिमान वाटायला लागलाय. आजवर आम्ही तुम्हाला कमी लेखत राहिलो, तुमच्यावर अन्याय करत राहिलो, पण आज ज्या पद्धतीनं तुम्ही बातमी व्हायरल करणाऱ्या माणसाला शोधून काढलं, आम्हाला पक्की खात्री आहे की तुम्ही तुमच्या बहिणीला सुद्धा असंच शोधून काढाल. जगदीशराव, आम्ही तुम्हाला पूर्ण मोकळीक देतोय. काय वाटेल ते करा, पण आमच्या पियूला शोधून काढा. डॅडी, पिऊ जशी तुमची मुलगी आहे ना, तशीच आमची बहीण पण आहे. आणि तुमची इज्जत तीच आमची इज्जत. पिऊला तुमच्या समोर हजर करतो का नाही ते बघाच तुम्ही. माने, आम्ही आमच्या पोराला ओळखण्यात लय मोठी चूक केली. जगदीशराव आता सगळं सांभाळू शकतात. पिऊ, आता बस थोडं चालायचंय, मग आलंच आपलं गाव. हा चल. काय झालं पिऊ? काय झालं? अशी का थांबलीस? विरू, मला नाही वाटत आपण तुझ्या घरी पोहोचू शकू. ते बघ डॅडी, नाही वीर, डॅडी आपल्या मागावर लागले. ते आपल्याला तुझ्या घरी नाही पोहोचू देणार, तर डायरेक्ट वर पोहोचवतील. वीरू, हे बघ, सगळी माणसं आपल्या जीवावर उठली आणि जर का तुला काही झालं ना, तर मी नाही जगू शकणार. नाही वीरू, ती मला काही माहित नाही. वीरू, चल आपण जाऊ इथनं. आता कुठं बी जायचं नाही. आता डायरेक्ट घरी जायचं आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने लग्न करायचं. मी पण बघतो कोण आणि कसं अडवते ते आपल्याला. साहेब, ॲम्ब्युलन्स आली आहे. ॲम्ब्युलन्स आपल्या इकडे काय करते? आले असेल एखाद्या पेशंटला न्यायला, नाहीतर कांचन सूर्यवंशीला न्यायला आले सर.
सकाळी तुम्ही एवढं सुनवलं, BP वाढला असेल तिचा. ए पोरांनो, ॲम्ब्युलन्स चेक करू नका रे. जाऊ दे ॲम्ब्युलन्स. वीरू 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 कसा आहेस रे बाळा? बरं आहेस ना? आणि तू या ॲम्ब्युलन्स मधनं का आलायस? ते पियूच्या डॅडींनी गावाबाहेर पारा लावलाय म्हणून मग ह्यातनं आलो. घरी आलास नाही, बरं झालं बघ रे. आता तू घाबरायचं नाही हा. मी तुझ्या केसाला पण धक्का लागू देणार नाही आणि तुझे लगीन बी करणार आहे. अरे ह्या घरात, ह्या दारात. माझी होणारी सून कुठे आहे? तिला अजून तुमचा भ्या वाटतंय म्हणून गाडीतच बसल्या. पोरी, चुकलंच माझं. मी असं तुझ्यावर वरडायला, वाईट साईड बोलायला नको होतं. या चुकीचं प्रायश्चित करणार आहे मी आता. मी तुझं आणि वीरूचं थाटामाटात लगीन लावून देणार आहे. पण माझी एक अट आहे. तू असं रुसायचं नाहीस माझ्यावर. या घरची सुनबाई अशी नाराज झालेली नाही चालणार मला. पोरी, ये खाली. अगं आपल्या माणसांचं असं कधी मनाला नाही लावून घ्यायचं. ते जिथल्या ते सोडून द्यायचं असतं. आणि असं केलं ना तरच नाती टिकत्यात, मजबूत होत्यात ग. तवा आता तू ना नव्यानं सुरुवात कर. आज लई आनंद दिस आहे ग तुमच्या दोघांसाठी. ये खाली बघू आता. ये ये. सगळ्यांनी ऐका. उद्या मी माझ्या वीरूचं आणि पियूचं लगीन लावून देणार आहे. आणि ते बी थाटामाटात. आणि त्यात मला कसली बी कसर राहिलेली चालणार नाही. दीपे, तू मेहंदी आणून ठेव आणि हळद कुटायला घे. लवाळे, तू मंडपाचं बघ. निशा, तू जेवणाचं बघ. आणि आओ, तुम्ही गुरुजीचं बघा बर का. पृथ्वी, तू सगळ्यासने आमंत्रण धाड. माझ्या वीरूच्या लग्नात काय बी कमी नाही पडलं पाहिजे. एका रात्रीत तयारी झाली पाहिजे आणि ह्याची चर्चा गावभर झाली पाहिजे. मम्मी, तू एवढं सगळं करतेय खरं, पण हिच्या डॅडींना जर हे कळलं तर काय कुठं होईल ते माहितीये ना तुला. ते नाहीत होऊ देणार ही लग्न. मी बघतेच ते कसं होऊ देणार नाहीत ते. मी माझ्या वीरूचं आणि पियूचं लगीन लावून देणार म्हणजे देणार. आणि ते बी थाटामाटात. तुम्ही लागा सगळे तयारीला. बाकीचं सांभाळायला ही कांचन सूर्यवंशी खंबीर आहे.